नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर 10th सायन्स 2 बोर्ड पेपर डिसेंबर 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1 आपणासमोर सादर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहात सायन्स भाग 2 डिसेंबर 2020 ची उत्तरपत्रिका. मराठी माध्यमची प्रश्नपत्रिका न मिळाल्याने मी येथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 इंग्रजी माध्यम या प्रश्नपत्रिकेचा आधार घेतलेला आहे. वेळ 2 तास, मार्क्स 40. क्वेश्चन 1A. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून उत्तर पूर्ण करा. 1. वॉटर रिझर्वॉयर possesses एनर्जी. A. न्यूक्लियर, B. थर्मल, C. कायनेटिक, D. पोटेन्शियल. क्वेश्चन 1A. 1. साठवलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते, म्हणून उत्तराचा पर्याय डी स्थितीज ऊर्जा. प्रश्न दुसरा. पूर्वावस्था या प्रकल्प विभाजनाच्या पहिल्या पायरीमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते, म्हणून उत्तराचा पर्याय बी पूर्वावस्था. प्रश्न तिसरा. किरणोत्सारी प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात, म्हणून उत्तराचा पर्याय ए किरणोत्सार. प्रश्न चौथा. वृषणाणूमध्ये शुक्रपेशी तयार होतात, म्हणून उत्तराचा पर्याय बी वृषण. प्रश्न 5. आसाममधील मानस अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे, म्हणून उत्तराचा पर्याय सी मानस. बी. Answer the following sub questions as per given instruction. 5 marks. 1. Name the locomotory organs of animal shown in the above figure. B1. तारामासा हा प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. 2. योग्य सहसंबंध स्पायरोगैरा खंडीभवन, प्लॅनेरिया पुनर्जनन. 3. Write whether the following statement is a true or false. DNA fingerprinting is mainly useful in forensic sciences. 3. विधान चूक की बरोबर. DNA फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर गुन्हे निदान शास्त्रामध्ये होतो, म्हणून दिलेले विधान बरोबर आहे. 4. Write the molecular formula 4% acetic acid vinegar. ॲसिटिक आम्ल 4% म्हणजे विनेगर. त्याचे रासायनिक सूत्र CH3COOH असे आहे. V. Which molecules are necessary for the formation of plasma membrane?
पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. क्वेश्चन 2a. Give scientific reasons any two 4 marks. 1. While performing the exercise we feel tired. दुसरा, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. A1. आपण जेव्हा व्यायाम करतो त्यावेळी आपल्याला थकल्यासारखे वाटते कारण आपल्या शरीरातील पेशीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशा स्थितीत स्नायू पेशी विनाऑक्सिजन करतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते. तसेच विनाक्षी श्वसन वेळी ऊर्जेचे चलन असे म्हटले जाणाऱ्या ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटची निर्मिती कमी होते. ऊर्जा कमी तयार झाल्याने आपल्याला थकल्यासारखे वाटते. 2. Hydroelectric energy, solar energy and wind energy are called renewable energies. 2. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात कारण हे ऊर्जा स्रोत कधीही न संपणारे आहेत. तसेच ते शाश्वत आहेत. शिवाय यामध्ये पर्यावरणीय समस्या निर्माण होत नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश हे अखंडपणे उपलब्ध होणारे आहेत. ते परत मिळवता येतात. म्हणून जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. 3. Microbial enzymes are used instead of chemical catalysts in chemical industry. 3. रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विक्रे वापरली जातात कारण तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विक्रे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या शरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विक्रे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. अनावश्यक उत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणून रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विक्रे वापरली जातात. B. Answer the following questions, any 3, 6 marks. 1. Distinguish between aerobic respiration and anaerobic respiration, any 2 points. Question 2B1. ऑक्सिश्वसन विनाऑक्सिश्वसन मधील फरक. 1. ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. विनाऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. 2. ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्ये अशा 2 ठिकाणी होते. विनाऑक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते. 3. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी निर्माण होते. विनाऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि C2H5OH इथेनॉल निर्माण होते.
4. ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. विनाऑक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 5. ऑक्सिश्वसनात ATPचे 38 रेणू तयार होतात. विनाऑक्सिश्वसनात ATPचे 2 रेणू तयार होतात. 6. ऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते. विनाऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते. 2. राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रोव्स. प्रश्न दुसरा. देवराई. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्यच होय. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. 3. एक्सप्लेन द टर्म मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन IVF. 3. प्रजननाचे आधुनिक तंत्रज्ञान IVF. या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेले भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात आलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. 4. बॅलिनोक्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. तसेच समपृष्ठरज्जू प्राण्यांप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो. दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात असल्याने त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा असे म्हणतात. व्ही. एक्सप्लेन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणांवरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करतात. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी सायन्स 2 बोर्ड पेपर डिसेंबर 2020 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासण्यासाठी पार्ट 2चा व्हिडिओ पहा. धन्यवाद.